महाराष्ट्र विधान परिषदेला तब्बल 2.5 वर्षांच्या कालावधीनंतर सभापती लाभला। अर्थात मागच्या 2.5 वर्षांपासून उपसभापती पदी या ठिकाणी नीलम गोरे कार्यरत होत्या, परंतु त्यांना सभापती बनायचं होतं आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून करण्यात आले। मात्र आपण पाहिलं कशा पद्धतीनं भाजपनं सभापती पदावरचा दावा सोडला नाही आणि अखेरीस राम शिंदे हे विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवडून आले। मात्र या सगळ्या घडामोडींमागे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच उपसभापती नीलम गोरे यांची सभापतीपदी निवड होण्यामागे माशी कुठे शिंकली किंवा त्यांची संधी का हुकली हेच आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओ एक्सप्लेनरच्या माध्यमातून सांगणार आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये। खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच ज्या वेळेस खाते वाटपाबाबत महायुतीच्या 3ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू होत्या, त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काही मंत्रिपदासोबतच केंद्रातलं एक मंत्रिपद आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधान परिषदेतलं सभापतीपद आपल्याला मिळावं अशी आग्रही मागणी भाजपकडे केलेली होती। मात्र यामध्ये भाजपने सभापती पदावरचा आपला दावा जो आहे हा शेवटपर्यंत सोडला नाही आणि त्यामुळेच प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध आणि ती सुद्धा एकमताने आज विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली। या सगळ्या पाठीमागे काही घडामोडी घडल्यात, ज्याच्यामुळे खरं तर नीलम गोरे यांना सभापती होता आलं नाही किंवा त्यांची संधी हुकली, अशा 3 शक्यता या राजकीय वर्तुळात आता चर्चेला जात आहेत। सगळ्यात पहिली म्हणजे भाजपने मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना एकाही धनगर चेहऱ्याला मंत्री बनवलं नाही किंवा मंत्रिपदाची संधी दिली नाही आणि त्यामुळेच धनगरांचं योग्य पद्धतीनं रिप्रेझेंटेशन व्हावं यासाठी त्यांना सभापतीपदी राम शिंदे यांना बसवणं क्रमप्राप्त होतं। अर्थात अहिल्यादेवींचे वंशज असलेले राम शिंदे हे प्राध्यापकही आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषदेत काम सुद्धा करतायत। इतकंच नाही तर रोहित पवार यांच्या विरोधात त्यांनी प्रचंड संघर्ष हा कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत केलेला आहे आणि मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे असे ते मानले जाणारे मंत्री होते। जलसंधारण विभाग त्यांच्याकडे होतं आणि फडणवीसांच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत हे त्यांच्या विभागामार्फत राबवण्यात आलेले होते आणि पुन्हा एकदा त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निश्चय या ठिकाणी भाजप श्रेष्ठींनी केलेला होता आणि या सगळ्यामध्ये राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लागली। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषदेतलं सभापतीपद हे सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं। सरकारला पूरक असलेली जी काही विधायकं असतात, त्याचबरोबर विधिमंडळातलं जे काही महत्त्वाचं कामकाज असतं, विधानसभेत अनेक कायदे आणले जातात, विधेयकं आणली जातात, ती अखेरीस वरच्या सभागृहात म्हणजे ज्या वेळेस विधान परिषदेत सहमत करायची असतात आणि त्याला कायद्यांमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करायचं असतं। यासाठी सभापतीपदी आपला माणूस किंवा आपल्या पक्षाचा माणूस असणं हे अत्यंत गरजेचं असलं तर ते सरकारला सोयीस्कर असतं। अर्थात पक्षविरहित असं हे संवैधानिक पद असलं तरीही या ठिकाणी भाजपची तयारी नव्हती की सभापतीपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडावं आणि अर्थात त्याचमुळे मागच्या वेळेला जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे सभापतीपद होतं, अर्थात त्यांचं संख्याबळही जास्त होतं, मात्र आत्ता विधान परिषदेमध्ये भाजपचं संख्याबळ असताना हे सभापतीपद आपण का सोडावं असा पक्षांतर्गत विचार झाला आणि त्यामुळेच हे महत्त्वाचं पद आपल्याकडे राखून ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगितली जाते की कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ज्या वेळेस नीलम गोरे यांची निवड झाली त्याच वेळेस अपात्रतेची एक याचिका त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली। या याचिकेमध्ये असं म्हणण्यात आलं की कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांची विधान परिषदेत नियुक्ती झाली आणि तरीही ते पक्षबदल करून एकनाथ शिंदे यांना जर समर्थन करत असतील तर अपात्रतेच्या मुद्द्याअंतर्गत किंवा 10th शेड्यूलच्या ह्या कायद्याअंतर्गत त्यांना उपसभापतीपदी विराजमान होता येणार नाही आणि अनिल परब जे स्वतः ॲडव्होकेट आहेत,
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे गटनेते आहेत, यांनी हा मुद्दा जोरदारपणे विधान परिषदेत लावून धरला। या संदर्भात सभापतीपदी असलेले त्यावेळेचं कामकाज नीलम गोरे पाहत होत्या, त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं। निरंजन डावखरे यांना त्या ठिकाणी सभापतीपदी बसवावं लागलं आणि तालिका सभापती म्हणून या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन किंवा अपात्रतेची जी याचिका आहे याबद्दल निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करून निरंजन डावखरे यांच्या सभापतीपदी अध्यक्ष असलेल्या ठिकाणी त्यांनी ही सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी चर्चा घडवून आणली। अर्थात त्याचा निर्णय जरी प्रलंबित असला तरी या सगळ्यामध्ये जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि त्यामुळे शिवसेनेला उपसभापतीपदी जरी नीलम गोरे यांना बसवता आलं असलं तरी त्यांना ते सभापतीपदी नेता आलं नाही किंवा त्यांना दावा करता आला नाही, कारण अपात्रतेची याचिका ही सगळ्यात मोठा अडसर ठरत होती। आता 2.5 वर्षांनंतर ज्या वेळेस भाजपने या पदावरती दावा केला त्यावेळेस पुन्हा एकदा नीलम गोरे यांच्याकडनं सभापती पदासाठी शर्तीचे प्रयत्न झाले। अगदी शेवटपर्यंत स्वतः त्या काळचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींशी याबाबत चर्चा केली, वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरपर्यंत हे पद काही त्यांना मिळालं नाही। आणि यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे अपात्रतेची याचिका। आणि याच अपात्रतेच्या याचिकेमुळे भाजपला सभापतीपद मिळालं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मनात असलेली गोष्ट घडली, ती म्हणजे त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणजेच नीलम गोरे यांना सभापतीपद मिळू द्यायचं नव्हतं। त्यामुळे एक तीर में दो निशान असं काहीसं विधान परिषदेत या सगळ्या राजकारणातल्या अतिशय नाट्यमय घडामोडीमधून दिसून येतं। आणि त्यामुळेच आता राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगलेली आहे की एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जवळीक करून वापर करतायत का असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय। आणि यात भरीस भर म्हणून अगदी 2 दिवसांपूर्वीच स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यासह सर्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांचं अभिनंदन केलं आणि कुठेतरी आम्ही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतो अशा पद्धतीचे संकेत देण्याचा राजकीय प्रयत्न हा झालेला दिसला। आणि या सगळ्यामुळे आता अशी ही चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी भविष्यात अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी राजकीय डावपेच खेळू शकतात का? तर या होत्या 3 शक्यता ज्याच्यामुळे खरं तर नीलम गोरे यांचं सभापतीपद हुकलं आणि त्याचबरोबर एका नवीन राजकीय घडामोडीची ही सुरुवात म्हणून सुद्धा पाहिली जाऊ शकते। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या अशा प्रत्येक घडामोडींबाबतची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल प्रतिक्रिया जर नोंदवायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवू शकता। तुम्हाला मुंबई तक यूट्यूब चॅनल फॉलो करायचं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता। बेल आयकॉन दाबलात तर तुम्हाला याबाबतचे रेग्युलर अपडेट सुद्धा मिळत जातील।